नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, रात्री तर 1 वाजला आणि आत्ता कुठे मला वेळ मिळालेला आहे की तुमच्यासाठी व्हिडिओ जो आहे तर तो बनवू या संदर्भात. तर मित्रांनो, MST-CETच्या संदर्भातली लिस्ट जी आहे तर ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागून गेलेली होती. आता फायनल मेरिट लिस्टसुद्धा आलेली आहे. तर मित्रांनो, ही लिस्ट कशी बघायची? गुगलवर जा. गुगलवर गेल्यानंतर MST-CET तुमच्या मोबाईलवर तुम्ही सर्च करू शकता. सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की MST-CET ची जी वेबसाईट आहे तर ती cetcell.maha.cet.org याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस 2024-25 वर तुम्ही या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली ॲग्रिकल्चर एज्युकेशन दिसेल, तुम्हाला कृषी शिक्षण. तर या कृषी शिक्षणमध्ये मित्रांनो 3 लिस्ट ज्या आहेत तर त्या अपडेट झालेल्या आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या तिन्ही लिस्टचं महत्त्व जे आहे तर तुम्ही तुम्हाला सांगून देतो. मित्रांनो, पहिली आहे तर तुमची फायनल मेरिट लिस्ट. या लिस्टमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव असेल ते विद्यार्थी जे आहेत तर ते पुढच्या ॲडमिशन प्रोसेससाठी पात्र आहे. मित्रांनो, ही लिस्ट आहे जवळपास 566 पेजेसची. याच्यावर तुम्हाला जर नाव शोधायचं असेल तर PC मध्ये कंट्रोल F जे आहे तर ते तुम्ही दाबू शकता फाइंड म्हणून, आणि तुमचं पर्टिक्युलर नेम जे आहे जे असेल ते तर ते तुम्ही तुमचं आडनाव पहिले आणि त्याच्यानंतर तुमचं नाव असं सर्च करू शकता. याशिवाय तुमच्याकडं जर मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये PDF मध्ये नाव सर्च करायची वेगवेगळे ॲप असतात, त्याच्यामध्ये तुम्ही ते सर्च करू शकता. ओके, तर याच्यामध्ये ज्यांचं नाव आहे तर ते जे आहेत तर ते पुढं पात्र असतात. ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह विथ अपडेट आलेले आहेत ते सगळेचे सगळे मुलं याच्यामध्ये आलेले असतात. काहींना नाव सापडत नसतं कारण ते मोबाईलचा फॉल्ट असतो. ओके, त्याच्यामुळे माझं नाव नाही असं होत नाही. एक तर तुमचं नाव प्रोव्हिजनलच्या मेरिट लिस्टमध्ये जर आलं असेल तर ते फायनलमध्ये सुद्धा येतं. मित्रांनो, राहिला प्रश्न ज्यांचे फॉर्म होल्डर होते पण ते काही कारणास्तव होल्डवरून निघू शकले नाही, तर ते विद्यार्थी जे आहेत आता या लिस्टमधून बाद झालेले आहेत, ते जे आहेत तर ते बाहेर फेकले गेलेले आहेत. मित्रांनो, होल्ड मेरिट लिस्टमध्ये ज्यांचे नाव आहे तर त्यांचे फॉर्म जे आहेत तर ते बाद झालेले आहेत. ते पुढे पार्टिसिपेट जे आहेत तर पुढच्या राऊंड्सला करू शकत नाही. त्यानंतर मित्रांनो, या 2 लिस्ट संदर्भात तुम्हाला कळलं असेल की हे फायनल मेरिट लिस्टवाले मुलं जे आहेत तर ते पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, त्यानंतर स्पॉट राऊंड सगळ्यामध्ये पार्ट घेऊ शकतात. आणि मित्रांनो, या ठिकाणी आता काय आहे की पुढे दिलेले आहे पहिल्या राऊंडसाठी अवेलेबल सीट जे आहेत किंवा कॅप राऊंडसाठी अवेलेबल असलेल्या सीट्सच्या डिटेल या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, म्हणजे राऊंडसाठी पुणे कॉलेजला तुम्ही जर बघायला गेलात तर SC मधून जनरल कोट्यातून जर तुम्ही बघायला गेलात तर महाराष्ट्र कोटामधून जर तुम्हाला M कोटा U कोटा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, जे काउन्सिलिंगचे विद्यार्थी त्यांना चांगल्या प्रकारे माहिती M कोटा U कोटा. आणि B म्हणजे बोथ. ओके, म्हणजे मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी ज्या आहेत तर SCच्या 5 जागा ज्या आहेत तर त्या महाराष्ट्र कोट्याच्या आहेत जनरलमध्ये. त्यानंतर SCच्या ज्या आहेत तर त्या मित्रांनो फिमेलच्या 2 जागा ज्या आहेत तर त्या महाराष्ट्र कोट्यामधून आहेत, फक्त फिमेलसाठी आरक्षित. ओके, त्यानंतर मित्रांनो STचा असंच आहे. त्यानंतर ओपनसाठी किती जागा आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्हाला खाली दिसेल ओपन जनरलसाठी बोथ मुलगा मुलगी यांच्यासाठी 6 जागा ज्या आहेत तर त्या कॉलेजला आहेत, आणि मुलींसाठी 3 जागा ज्या आहेत तर त्या कॉलेजला आहेत. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या रिझर्वेशनच्या जागा ज्या आहेत तर त्या तुम्हाला या ठिकाणी ओपनच्या परत या ठिकाणी खाली जर टोटल मारली तुम्ही तर ओपनच्या युनिव्हर्सिटी कोट्यातून 19 जागा आहेत. ओके, म्हणजे अशा प्रकारे ही लिस्ट दिलेली आहे कुठल्या कॉलेजला किती जागा आहेत. तर याच्याकडे तुम्ही फारसं लक्ष जे तर ते एवढ्या डिटेल देऊन काही फायदा नाही आहे. सध्या मेन मुद्द्याकडे येऊया मित्रांनो, की आता तुमचं नाव जे आहे तर ते फायनल मेरिट लिस्टमध्ये आलं तर तुम्ही आता पुढे प्रेफरन्स टाकू शकता. मग तुम्हाला या ठिकाणी जे आहे तर ते लॉग इन करायचं आहे. ओके, या ठिकाणी लॉग इनचं बटन आहे, लॉग इनवर क्लिक करा. ओके, आणि तिथून पुढची काय प्रोसेस आहे तर त्याचा व्हिडिओ जो आहे तर तो मी पुढं तुम्हाला प्ले करतो. ओके, राहिला प्रश्न आता या लॉग इनच्या संदर्भात सगळं प्रेफरन्स कसे टाकायचे ते व्हिडिओच्या शेवटी सांगतोच मी तुम्हाला. पण मित्रांनो, लास्ट इयर आणि या इयरमध्ये काय फरक आहे तर लास्ट इयर मित्रांनो फॉर्म होते जवळपास, तुम्हाला लास्ट इयरची मी या ठिकाणी मेरिट लिस्ट दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की किती फॉर्म होते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, यंदाचे फॉर्म जे आहेत तर ते तुम्ही बघू शकता की ते आहेत मित्रांनो 22,234, आणि मागच्या वर्षी फॉर्म होते मित्रांनो 24,600 समथिंग होते काहीतरी. ओके, तर एवढा फरक जो आहे तर त्या 2 वर्षाच्या म्हणजे मागच्या वर्षाच्या आणि या यंदाच्या फॉर्म्समध्ये किंवा पडलेला आहे. म्हणजे जवळपास
2000 फॉर्म जे आहेत तर ते ढोबळमानानं जर पकडले आपण तर ते कमी आलेले आहे BSc ॲग्रिकल्चरला. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा कट ऑफ जो आहे तर तो आता कमी होणार आहे यंदा. ओके, मग तो किती पर्सेंटाईल होईल तर त्या कॉलेजला त्याचा इफेक्ट जो आहे तर तो जाणवेल. मागच्या वर्षी जर थोडा एखादं कॉलेज जे आहे तर ते 115वर क्लोज झालेलं असेल तर ते 112वर 13वर सुद्धा येऊ शकतं. म्हणून मित्रांनो मी ज्या लिस्ट दिलेल्या आहेत तर ते तुम्हाला त्याच्यासाठीच आधीच टॉप कॉलेज जे तर ते टाकायला लावलेले तुम्हाला. त्याच्यानंतर कशा प्रकारची ॲडजस्टमेंट केलेली, जे काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की आपण आधीच जे कॉलेज आहे तर ते तुम्हाला थोडं जास्त वाल दिलेले आहे. आणि काही जर कट ऑफ जर कमी म्हणजे वाढला पण तर तुमच्या संरक्षणासाठी जे कॉलेज तुम्हाला आरामात मिळतील ते कॉलेजेससुद्धा खाली रेकमेंड केलेले आहेत. ओके, तर मित्रांनो हे झालं या दोन्ही गोष्टीच्या संदर्भात. तर मित्रांनो तुम्हाला लिस्ट जर डाउनलोड करायची असेल तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघा माझा रिसेंटली टाकलेला. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारे शेतीशाळाच्या ॲपवरून लिस्ट जी आहे तर ती डाउनलोड करू शकता. ओके मित्रांनो, 7 आणि 8 तारीख जी आहे तर तीच प्रेफरन्स टाकायची आहे पहिल्या राऊंडचे. तर ज्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स टाकायचे आहे पहिल्या राऊंडचे त्यांनी 7 आणि 8 तारखेमध्ये टाकून घ्यायचे आहेत. मित्रांनो आता प्रेफरन्स कसे टाकायचे मी मोबाईलवरचा व्हिडिओ जो आहे तर तो आता या व्हिडिओमध्ये प्ले करतो, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल कशा प्रकारे तुम्ही प्रेफरन्स जे आहेत तर ते टाकू शकतात. मित्रांनो प्रेफरन्स एकदा सबमिट केल्यानंतर तुम्हाला परत जे आहे तर ते चेंज करता येत नाही. त्याच्यामुळे पहिलेच काय जे आहे तर ते सबमिट बटनच्या अगोदरच कायचे प्रेफरन्स खाली करायचे तर ते खाली करा, वर करायचे तर वरती करा, जसं ॲडजस्ट सांगितलंय तुम्हाला त्या प्रकारे करा. आणि मित्रांनो ती लिस्ट जी आहे तर ती प्रेफरन्सची त्याच्यानंतर तुम्हाला डाउनलोड करता येते. तर ती कोणते प्रेफरन्स तुम्ही टाकले ते त्याचं प्रेफरन्स जे आहे तर तुमच्याकडं ते सेव्ह करून ठेवा. ओके, जेणेकरून तुम्हाला ते PDF जे आहे तर ते सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते पुढे कामी येईल. ओके, तर आय होप मित्रांनो ही इन्फॉर्मेशन कळली असेल. चला तर मित्रांनो प्रेफरन्स कसे टाकायचे ते आता आपण बघूयात. मी तुम्हाला सांगणार आहे की प्रेफरन्स कशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ॲड करू शकता. BSc ॲग्रिकल्चरचे कॉलेजेस जे आहे तर ते तुम्ही कशा प्रकारे ॲड करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी गुगलवर जायचं आहे, MST CET असं सर्च करायचं आहे. MST CET सर्च केलं तर पहिलीच वेबसाईट येते cetcell.mahacet.org. या साईटवर तुम्हाला सगळ्यात पहिलं या ठिकाणी दिसेल बघा की ॲडमिशन प्रोसेस फॉर इयर 2024-2025साठी. त्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन किंवा इतर कोर्सेस जे आहेत तर ते दिसतात. या ठिकाणी तुम्ही ॲग्रिकल्चरवर क्लिक करा. ॲग्रिकल्चरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचं लॉग इन जे आहे तर ते करू शकता. ओके ठीक आहे, तर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड जो आहे तर तो तुम्हाला टाकायचा आहे. ओके, मग पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस काय आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्सचं ऑप्शन जे आहे तर ते आलेलं आहे राऊंड 1साठी. ओके, मग आता राऊंड 1साठी प्रेफरन्सचं ऑप्शन आलं तर तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं, ॲड प्रेफरन्सवर क्लिक करायचं. ॲड प्रेफरन्सवर जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला जसं मी अगोदर सांगितलेलं होतं की मित्रांनो तुमचे या आपल्या गुगल मीटवर असेल किंवा इतर ठिकाणी लेक्चर्स वगैरे जास्त घेतलं आहे मी, आपल्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की कुठले जिल्हे जे आहेत तर ते कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये येतात. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो पहिले की पश्चिम महाराष्ट्र जे आहेत तर ते जे सगळे जिल्हे आहेत जसं की नाशिक झालं, नगर झालं, या साईडचे जे जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले तर ते राहुरी अंतर्गत येतात. पुणेसुद्धा त्याच्यात येतो. ओके, मग मित्रांनो कोकणातले जिल्हे जे आहेत तर ते मित्रांनो दापोलीच्या अंतर्गत येतात आणि मराठवाडा जो आहे तर तो परभणीच्या अंतर्गत येतो आणि विदर्भ जो आहे तर तो अकोलाच्या अंतर्गत येतो. ज्या ठिकाणी तुमचं 12वी झालेलं आहे तर ते तुमची होम युनिव्हर्सिटी असते. ही गोष्ट जी आहे तर तुम्हाला क्लिअर झालेली असेल. तर मित्रांनो या ठिकाणी MPKV राहुरीच्या अंतर्गत आपल्याला पहिलं कॉलेज जे आहे तर ते समजून घ्या पुण्याचं टाकायचं, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की राहुरी ही युनिव्हर्सिटी आहे आणि याच्या अंतर्गत कुठल्या जिल्ह्यामध्ये पुण्याचं कॉलेज आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. मग कॉलेजचं नाव काय आहे तर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शिवाजीनगर पुणे. तर हे कॉलेज आपण सिलेक्ट केलं आणि याला पहिला प्रेफरन्स दिला. आता या स्टुडंटला मार्क जे आहे तर ते मित्रांनो किती आहे काय आहे हे सगळं जे आहे तर ते तुमच्या लिस्ट जी आहे तुम्हाला दिलेली आहे तर त्यावेळी सांगितलेलं आहे. तर राहिला प्रश्न यंदा मित्रांनो फॉर्म जे आहेत तर ते कमी आलेले आहेत मागच्या वर्षीपेक्षा 2000 फॉर्म्स. ओके, त्याच्यामुळं आपण जे आहेत मी जे प्रेफरन्स तुम्हाला दिलेले आहे अगदी व्यवस्थित दिलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या प्रेफरन्सची लिस्ट घेतलेली आहे तर त्यांना मी बरोबर व्यवस्थित जे कॉलेजेस जसं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही आता टाकायचे आहेत. ओके, त्यानंतर मित्रांनो परत आता काय झालं की आपल्याला ॲड प्रेफरन्स करायचं ना पुन्हा परत एकदा. तर मग दुसरं कॉलेज जे आहे तुम्हाला असं वाटलं की आता पुणे 1 नंबर टाकले
तर 2 नंबरचं कॉलेज जे आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे अकोला. ओके, मग अकोला टाकायचं. तर या ठिकाणी परत युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे. मग अकोला कॉलेज जे आहे तर ते कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे, तर अकोला डिस्ट्रिक्टमध्ये आहे. मग कॉलेजचं नाव काय आहे, तर ते आहे मित्रांनो कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला. ओके, तुम्हाला या ठिकाणी बाकीचे कॉलेजेससुद्धा अकोलामधले दिसतील, पण या ठिकाणी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला जे आहे तर ते चूज करायचं आहे. ओके, मग तुम्ही ते सिलेक्ट केलं तर या ठिकाणी तुम्ही त्याला ॲड प्रेफरन्स करू शकता. म्हणजे तुमचं अकोला कॉलेज जे आहे तर ते 2 नंबरला पडलं, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मग आता मित्रांनो तुम्हाला हे कॉलेज जे आहे अकोला झालं, तर 3 नंबर जे आहे तर तुम्हाला फॉर एक्झाम्पलसाठी परभणी टाकायचं आहे आता. ओके, मग या ठिकाणी परत परभणी कॉलेज जे आहे तर ते परभणी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येतं, परभणी जिल्ह्यात येतं है ना. या ठिकाणी जिल्हा आपण सिलेक्ट केला. त्यानंतर म्हणजे काय, ज्यावेळेस मी लिस्ट दिलेली आहे मित्रांनो त्या ठिकाणी कॉलेजचा जिल्हासुद्धा दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की परभणी जिल्ह्यातले हे परभणी कॉलेज आहे. तर याला तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट जे आहे तर ते करू शकता. मग सिलेक्ट केल्यानंतर याला पुन्हा ॲड प्रेफरन्स म्हणा. म्हणजे अशा प्रकारे कंटिन्यू प्रेफरन्स जो आहे तर ते तुम्ही करू शकता. आता तुम्हाला असं टाका वाटला आता त्याच्यानंतर दापोलीचं कॉलेज. मग दापोलीचं कॉलेज जे आहे तर ते अशा प्रकारे तुम्ही म्हणजे आता हा विद्यार्थी जो आहे तर तो PDKV अकोलाच्या अंतर्गत येणारे विद्यार्थी आहे. तर त्याला ते दापोली दूर पडतं, त्याच्यामुळे आम्ही 4 नंबरला त्याला त्याची इच्छा आहे, पण तिकडे गेलं तर काही प्रॉब्लेम नाही त्याला. तर अशा वेळेस त्याचं म्हणणं आहे की बाबा 4 नंबरला असू द्यात. तर ठीक आहे, आपण दापोली जे आहे तर ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं आणि त्या ठिकाणी दापोली जी कॉलेज आहे तर ते आपण ॲड प्रेफरन्स करतो. मित्रांनो असं करून तुम्हाला जे जे काय प्रेफरन्स टाकायचे आहे तर ते तुम्ही टाकणं झाल्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे. आता काही एखाद्या वेळेस काही कॉलेज जे आहे तर ते तुमच्याकडून खाली झालं, तुम्हाला असं वाटलं की यार दापोली जे आहे तर ते परभणीपेक्षा छान आहे तर आपण त्याला वरती टाकू. मग अशा वेळेस दापोली जे इथं तुम्ही जर हिरव्या बाणावर या ठिकाणी क्लिक केलं तर त्या ठिकाणी ते कॉलेज जे आहे तर ते वरती जातं. इकडे बाजूलाच जे आहे तर ते पुन्हा वापस खाली आणायचं असलं तर या साईडचं खालचं ॲरो आहे तर त्याच्यावर जर क्लिक केलं तर परत खाली येतं. असं करून मित्रांनो प्रेफरन्स जे आहे तर ते तुम्ही सबमिट करू शकता. ओके, मग आय होप ही इन्फॉर्मेशन जी आहे ती तुमच्यासाठी सफिशियंट असेल प्रेफरन्स टाकण्यासाठी. आता जी लिस्ट दिलेली आहे त्यावाईज प्रत्येक विद्यार्थ्याने आपले आपले प्रेफरन्सेस जे आहे तर ते टाकायचे आहेत. आणि काय होतं मित्रांनो की तुम्ही जे ज्यापर्यंत सांगितलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला A ग्रेडपर्यंत सांगितलेलं असेल, B ग्रेडपर्यंत सांगितलेलं असेल तुमच्या मार्क्स वाईज, तर तशा प्रकारे लिस्ट जी आहे तर ती टाकायची आहे आणि जेणेकरून पहिल्या राऊंडचे प्रेफरन्स जे आहेत तर ते तुम्ही व्यवस्थितरित्या भरू शकाल. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.